नमस्कार, मी अपर्णा बुटाला, राहणार भांगरवाडी, लोणावळा। मी माझ्या कुटुंबासह भांगरवाडी या ठिकाणी गेले आज 30-35 वर्ष वास्तव्य करीत आहे। 2 वेळा मला भांगरवाडीकरांनी या प्रभागातून कमळ या चिन्हावर निवडून दिलं होतं। आज मी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे माझ्या उमेदवारीसाठी गेले होते तर मला डावलण्यात आलं। मी इंटरव्ह्यू दिला, मी फॉर्म भरला, पूर्णपणे माझ्याकडून प्रोसेस झालेली होती आणि मी सिटिंगमधली जरी नगरसेविका होते, काम केलेलं होतं, माझ्या बरोबरीने मला पक्षाने संधी दिली होती काम करण्याची, तरी मी केलेलं होतं इथे, तरीसुद्धा अनोळख्या बाहेरच्या माणसाला इथे आणून त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। हा पक्षाने माझ्यावर अन्याय का केला? बाळाभाऊंचं इलेक्शन असू द्या, विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, गेले 30 वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे। 1991 साली मी राजकारणामध्ये आले। लोणावळा नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात मला घेण्यात आलं। त्याच्यानंतर मी सक्रिय सभासद झाले या ठिकाणी आणि वारंवार विधानसभा असो, लोकसभा असो, नगरपालिका इलेक्शन असो, पण मी भारतीय जनता पार्टीचं काम अगदी ग्राउंड लेवलला उतरून केलेलं आहे। तरीसुद्धा आज माझी उमेदवारी त्यांनी डावलली, म्हणून मलाही थोडी खंत आहे, खेद आहे। का डावलली? बाळाभाऊ असो, 2 वेळा विनिंग बाळाभाऊ आले तेव्हासुद्धा मी काम केलेलं होतं, आमदार म्हणून त्यांच्याबरोबर अगदी बरोबरीने काम केलं। नगरपालिकेत सुद्धा 2016 ते 2021, 2006 ते 2011 या 2 टर्म मी कमळ या चिन्हावर निवडून आले। पण ही संधी मला भारतीय जनता पार्टीने दिली, पण आज ही संधी माझ्याकडनं का डावलली आणि हा असं काय घडलं याचा खुलासा इंटरव्ह्यूच्या वेळेला माझ्या मिस्टरांनी मागितला होता, पण मला काही आजपर्यंत या शब्दाचा खुलासा काही पक्षाकडून मिळालेला नाही। माझी तर पक्षाला मागणी आहे की आपण माझी उमेदवारी का डावलली याचा मला खुलासा मिळाला तर बरं होईल। आणि भांगरवाडीकरांना माझं असं आव्हान आहे की आपण सगळे भांगरवाडीकर म्हणून की स्थानिक उमेदवाराला जास्तीत जास्त मतं देऊन निवडून द्यावं, एवढीच आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे।